कामगार दिनाच्या निमित्ताने मी एवढंच म्हणणार आहे की जो काही नवीन बदल येतोय कामगारांच्या अधिकारासंदर्भात, कामाच्या वेळेच्या संदर्भात, याच्याकडे कामगारांनी जागृत राहिलं पाहिजे. जे अधिकार मिळालेले आहेत ते अधिकार कुठल्याही पद्धतीने कमी होता कामा नये. इंग्रजीमध्ये ज्याला डायल्यूट आपण म्हणतो ते डायल्यूट होणार नाही परिस्थिती आहे. आणि आत्ता जे असणारं नवीन सिस्टम कामगारांमधली येते ज्याला गिग्स कामगार आपण असणारा म्हणतोय, त्याचं एक्सप्लॉयटेशन होणार नाही. त्याचा मोबदला त्याला व्यवस्थित मिळेल याच्याकडे पाहणं गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. दुसरा बदल मी असणारा जो बघतोय या ठिकाणी की कामगार चळवळी या हळूहळू लुप्त व्हायला लागलेल्या आहेत. पूर्वी काही कार्यकर्ते हे आम्ही कामगारांसाठीच काम करणार अशी असणाऱ्या भूमिकेमध्ये होतं आणि त्यांनी आपलं असणारं आयुष्य कामगार चळवळीत घालवलं, हा त्याच्यातला भाग. आत्ता ही पद्धत कंटिन्यू होईल असं मला त्या ठिकाणी दिसत नाही, किंवा झाली तर ती कमी प्रमाणात होईल, हा त्याच्यातला भाग आहे. तेव्हा कामगाराने स्वतःच्याच असणाऱ्या संघटना उभं करणं आणि स्वतःचंच नेतृत्व उभं करणं हा मला वाटतं एक भाग त्याच्यातला राहणार आहे. आणि तिथेच कुठेतरी नव्यानं कामगार चळवळी उभ्या राहतील असं मी त्या ठिकाणी मानतो. तिसरा महत्त्वाचा जो आहे तो म्हणजे आपले अधिकार आणि राजकीय पक्षांचे अधिकार याचा असणारा टकराव होत असतो. उदाहरणार्थ धार्मिक राजकारण जे करतात त्या धार्मिक राजकारणाच्या पक्षांमध्ये आणि कामगारांच्या मॅनिफेस्टोमध्ये विरोधाभास असतो. तेव्हा कोणाला प्राधान्य द्यायचं आणि कोणाला प्राधान्य द्यायचं नाही हा ठरवणं एक महत्त्वाचा भाग असतो. मी त्या ठिकाणी असणारा मानणारा आहे की धर्म हा सर्वच जण मानतात, त्याच्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. ते आपल्या अंगवळणीच लहानपणापासून पडलेलं आहे. पण जे आपल्या अंगवळणी पडलेलं नाही ते म्हणजे आपले अधिकार मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आपण आपल्या ते अंगवळणी लावणं आणि त्याला प्राधान्य देणं हे महत्त्वाचं मी त्या ठिकाणी मानतो. सर, दुसरं म्हणजे पहलगाम हल्ला जो झाला त्याच्यासाठी न्यायिक आयोग करण्याची मागणी याचिका देण्यात आली होती, पण सर्वोच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळल्याची बाब जी ती आता समोर आलेली आहे. ते माझं म्हणणं असं आहे की हे एकटे दुखते स्वतःला असणारं रॉबिनहूड जे म्हणतात ना, त्या रॉबिनहूडलाच बरं झालं सुप्रीम कोर्टाने जागा दाखवली. ती हा काही इशू कमिशनचा नाही आहे. हा इशू इथला असणारा बेसिकली शासनाचा आहे, लोकांचा आहे. आणि शासन आणि सामान्य यांनी बसून तो सोडवला पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानणार आहे. काल केंद्र मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्याच्यात एक महत्त्वाचा निर्णय समोर आला, तो म्हणजे की केंद्र सरकार आता जातीय जनगणना करणार आहे आणि त्याच्यानंतर ती उघडही केली जाणार आहे. मी ह्याच्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी असणारा पाहतो आहे. आणि त्याचं कारण असं आहे की सध्याचं मोदीचं सरकार आहे आणि प्राईम मिनिस्टर मोदी यांच्याच सरकारने काही वर्षापूर्वी सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट दाखल केलं की आम्हाला असणारं जातनिहाय जनगणना करताच येणार नाही अशी परिस्थिती आहे. अचानकपणे मागणी होती याच्याबद्दल दुमत नाही, पण अचानकपणे आम्ही कॅबिनेट बैठक घेऊन
जातनिहाय जनगणना मान्य केली असं ज्या ठिकाणी म्हटलं जात आहे, मी याला कुठेतरी असं मानतोय की जम्मू आणि काश्मीर पहलगामामध्ये जे झालेलं घटना आहेत त्याला डिफ्यूज करण्यासाठी केलेली ही घोषणा आहे. त्याच्यामुळे आत्मीयतेने केलेली ही घोषणा आहे, मागणी आहे म्हणून केलेली घोषणा आहे का तर नाही, तर ते फक्त डिफ्यूज ह्या पद्धतीने करण्याची असल्यामुळे ती उद्या अंमलबजावणी होईल का याच्याबद्दल मला असणारं शंका आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे की 2026 म्हणजे पुढच्या वर्षी लोकसभा आणि विधानसभा यांच्या संख्येवरती घटनात्मक बंधन आणलं होतं. तो काळ संपतोय, पिरियड संपतोय. त्याचा परिणाम जो आहे तो फार मोठा परिणाम त्या ठिकाणी होतोय. तो म्हणजे विंध्याच्या वरचे राज्य आणि विंध्याच्या खालचे राज्य असे दोन भाग भारताचे होतात आहेत. विंध्याच्या खालचे राज्य जे आहेत त्यांनी फॅमिली प्लॅनिंग हे जोरात लागू केल्यामुळे, पाळल्यामुळे तिथल्या जनतेने आणि सरकारने जनसंख्या कमी झाली अशी असणारी परिस्थिती आहे. विंध्याच्या उत्तर भागामध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणात असणारं फॅमिली प्लॅनिंग लागू झाली नाही, म्हणून तिथली लोकसंख्या कमी झाली नाही अशी असणारी परिस्थिती आहे. तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे नॉर्थ ईस्टर्न स्टेट्समध्ये तिथेही फॅमिली प्लॅनिंग मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झाली आणि तिथलीही जनसंख्या फार वाढली नाही अशी असणारी परिस्थिती आहे. इशू हा लोकसभेमधला आहे, विधानसभेमधला आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. इशू लोकसभेमधला हा आहे की विंध्याच्या खालच्या राज्याने शंका व्यक्त केलेली आहे किंवा आकडेवारी दिलेली आहे की आमच्या लोकसभेचं प्रतिनिधित्व हे कमी होणार आहे आणि विंध्याच्या वरच्या राज्यांचं जे आहे ते प्रतिनिधित्व वाढणार आहे अशी असणारी परिस्थिती आहे. सध्याच्या राज्याची रचना लक्षात घेता आमचा रिप्रेझेंटेशन म्हणून सुद्धा लॉस होणार आहे आणि त्याच्याचबरोबर फायनान्स कमिशन याचं जे रिसोर्स डिव्होल्यूशन होतं याच्यामधला सुद्धा असणारा लॉस होणार आहे. आणि म्हणून त्यांनी आपल्या वतीने एक चिंता व्यक्त केलेली आहे की आम्ही सुद्धा गरीब राज्य यापुढे होणार आहोत का, आणि त्याच्या संदर्भात त्यांनी असणारा एक चर्चा सुरुवात केलेली आहे. तेव्हा ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती बघताना सरकारकडून कुठेही ही डेमोग्राफिक बदल जो दिसतोय आणि त्या डेमोग्राफिक बदलचा परिणाम च्या संदर्भातलं ॲड्रेस करावं हे कुठेही दिसत नाही. तेव्हा मी असा निकष असा काढतोय की त्या गोष्टीचा परिणाम होण्याच्या अगोदर 26लाच लोकसभा घ्या, 5 वर्ष आपल्याला मिळतात आणि 26ला लोकसभा घेतली तर सेन्सस करण्याची गरज नाही आणि त्याचाच भाग म्हणून की आम्ही सेन्सस करायला तयार आहोत आणि कास्ट वाईज सेन्सस करायला तयार आहोत, हा फक्त फसवा जुमला शासनाने मांडला असं मी त्या ठिकाणी मानतोय. सर, एकीकडे तुम्ही सविस्तर विश्लेषण करतात पण दुसरीकडे श्रेयवाद आणि काही पक्ष या निर्णयाला जोमाने आनंद साजरा करत मान्य करतात. काँग्रेस श्रेयवाद घ्यायची लढाई उतरलेला पाहिला होता. काँग्रेसने माझ्या अंदाजाने त्यांचा इतिहास पंडित जवाहरलाल नेहरूपासून वाचावा की पहिल्यांदा त्यांनी सांगावं की ते जे सगळे पंडित जवाहरलाल नेहरू असतील, इतर जण असतील, सरदार वल्लभभाई पटेल असेल,
यांनी जातनिहाय सेन्ससवरती जे वक्तव्य केलेलं आहे त्याला ते कंडेम करतात का, त्याला ते नाकारतात आहेत का? आणि ती भूमिका आत्ता काँग्रेसची नाही आहे, ही आम्ही ती नाही आहे म्हणून ही आमची नवीन भूमिका असं आहे का कुठे? तर नाही. कर्नाटक राज्यामधलं कास्ट सेन्सस झालं, OBC सेन्सस झालं, पण अजूनपर्यंत ते बाहेर आलेलं नाही अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे पॉलिटिकली आम्ही तुमच्या बाजूने आहोत असं OBCला दाखवण्याचं नाटक चाललं आहे असं मी मानतो. सर, आज 100 दिवस पूर्ण झाले सरकारला आणि सरकारचं 100 दिवसाचं प्रगती पुस्तक मुख्यमंत्र्यांनी समोर आणलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे गट म्हणजे शिवसेना ह्यांच्या मंत्र्यांचं प्रगती पुस्तक किंवा प्रगती रिझल्ट एकदम कमजोर पडलेलं आहे. कसं बघता याला? त्यांचा परफॉर्मन्स कमी पडतो. कोणाचा परफॉर्मन्स चांगला झाला हे फक्त मुख्यमंत्र्यांनी सांगावं. दोन राष्ट्रवादी BJPचे परफॉर्मन्स महिला बाल विकासला पहिलं पारितोषिक दिलं. माझं म्हणणं पहिलं काय नेमकं केलं हे सांगा. तुम्ही महिला बाल विकासमध्ये नेमका काय बदल केला आहे याचा असताना खुलासा करा ना. फक्त हे मंत्रिमंडळ चांगलं, ते मंत्रिमंडळ चांगलं, ते मंत्रिमंडळ चांगलं असं याच्या पलीकडे काही आहे. तुम्ही नवीन बदल काय घडवला आणि त्या नवीन बदलामुळे असताना काय घडले. उलट महिला आणि बाल विकासाचं जर हे क्रेडिट घेणार असतील तर माझं म्हणणं आहे ते क्रेडिट एकनाथ शिंदेला जातं की त्यांनी 1,500 महिना देऊन त्या महिलांची पर्चेसिंग पॉवर वाढवली आणि त्या कन्झ्युमर नव्हत्या तर त्यांना कन्झ्युमर करण्याचं असणारं धोरण हे एकनाथ शिंदेंचं आहे. आणि ज्यांच्या पक्षाला हे क्रेडिट जातं त्यांच्याच पक्षाला हे असणारं डॅमेज करता येते अशी परिस्थिती आहे. खूप दिवसांनी दिसतंय असं थोडंसं राजकीय गाव भाजपा आणि शिवसेना थोडंसे कुरघुडी सुरू आहे. त्याचाच कोणतरी परिणाम आहे का शिवसेनेला कमी मार्क देते? मी एवढंच म्हणणार आहे की एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनी सावध राहावं. नाही तर आजगर कधी त्यांना गिळून टाकेल हेच त्यांना कळणार नाही. सर आज दुसरीकडे अजून इथे एकीकडे असं राजकारण सुरू असतं, दुसरीकडे टाळीचं राजकारण सुरू आहे. एकमेकांना टाळी देण्याचा प्रकार सुरू आहे. दोन भाऊ जवळ येत आहेत आणि लोकांचं लक्ष लागलेलं आहे. कसं बघतोय? दोन भाऊ दोन पवार. दोन ठाकरे दोन पवार. दोन्ही ठाकरे वेगळे नव्हते, सॉरी दोन्ही पवार वेगळे नव्हते. मी त्यावेळेस स्टेटमेंट केलं होतं. गरजेसाठी ते असताना स्वतःला अटक करून घेण्याच्या वाचण्यासाठी दोघं एकत्र आले होते. ठाकरे पण एकत्र आहेत. आणि आता मी असं मानतोय की उद्धव आणि राज पॉसिबिलिटी मलाही वाटते की ते एकत्र येतील. आणि ही अस्तित्वाची लढाई आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. ते BMC आहे हा बरोबर. तुम्ही जर टिकलात तर BMC, तुम्ही टिकला नाहीत तर कुठे BMC. सर आज एकत्र येऊ शकतात येणाऱ्या काळामध्ये आणि त्याचा रिझल्ट चांगला येऊ शकतो असं वाटतं का? काय हे लोकांना भावेल असं वाटतं? प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक लक्षात घ्या की आत्तापर्यंत जे आहे म्हणजे कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये आत्तापर्यंत मतदान आपण असं पाहिलं तर 40% वरती कधीच गेलेलं नाही आहे. पण तेच मतदान आपण लोकसभा आणि विधानसभेला बघितलं तर 60% जातं. ज्याला आपण हिंदी सायडर म्हणतो, मद्रासी म्हणतो, तेलुगू म्हणतो, इतर म्हणतो, हा कॉर्पोरेशनला मतदानाला जात नाही.
आणि म्हणून मराठी माणसाचं मत आपलं स्वतःचं राज्य असावं हे शिवसेनेला जात होतं. ही वस्तुस्थिती आहे, ती काही नाकारण्यात अर्थ नाही. आत्ता माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की ही भूमिका जी दुसरी पिढी या वेगवेगळ्या राज्यातून आलेली आहे आणि त्यांचे रूट्स त्यांच्या गावापासून तुटलेले आहेत, ते ह्या निवडणुकीत काय करतात हे बघणं महत्त्वाचं आहे. म्हणजे आता मला 60 सालची जी काही उत्तर भारतीय समाजातली लोक माहिती आहेत, त्यांची ही तिसरी पिढी आहे. दुसऱ्या पिढीपर्यंत गावात जात होते, तिसरी पिढी गावात कधी गेलीच नाही. त्यांचे नातेवाईक रिश्तेदार सगळे आता इथेच येऊन बसलेले आहेत. आता यांचे गावात रूट्स नाही आहेत. बोलताना तुम्हाला लक्षातही येणार नाही की हा इथला नाही त्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे हा आत्ता जो आहे तो ह्या कॉर्पोरेशनमध्ये काय करेल हा महत्त्वाचा आहे. तर शिवपुत्र संभाजी महानाट्याचा संपूर्ण प्रयोग रद्द करण्यात आला. आयोजकांनी अचानक माघार घेतल्याने प्रयोग झाला रद्द. पहलगाम हल्ल्यासंदर्भात केलेल्या भाष्याबद्दल अमोल कोल्हेला यांना माघार पडली. त्यांनीच उत्तर द्यावं. सर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी एक सर जातीय जनगणना जर झाली ती SC STला घातक ठरेल असं विरोधक म्हणतात. कारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी SC STला हिंदूमध्ये कन्वर्ट करते, समजा त्याच्यामध्ये बुद्धिझम असेल किंवा वेगवेगळ्या जाती धर्माच्या ज्या कॅटेगरीज आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी अडथळा करेल असं विरोधक म्हणतात. तुम्हाला वाटतं माहिती? माझं चौथं कारण जे असणारं कास्ट सेन्सस होणार नाही याचं कारण ते म्हणजे आत्तापर्यंत इथली असणारी सत्ता सगळी सवर्णांनी वापरलेली आहे, चालवलेली आहे, सगळं केलेलं आहे. जुन्या काळची जी सिस्टम आपण असताना बघितली, तर जुन्या काळच्या सिस्टममध्ये प्रत्येक OBC आणि भटके विमुक्त असतील, SC असेल, हे सगळे असेल, यांना एक व्यवसाय म्हणून होता. आणि त्याच्यावरती त्याचा उदरनिर्वाह होता. स्वातंत्र्यानंतर 2 रेव्होल्युशन आपल्यामध्ये आली. एक इंडस्ट्रियल रेव्होल्युशन आलं आणि ॲग्रियन रेव्होल्युशन आलं. या 2 रेव्होल्युशनने बऱ्याच मोठ्या प्रमाणात सोसायटी डिस्टर्ब केली किंवा रिप्लेस केली किंवा त्याला असणारं पर्यायी निर्माण झाली अशी असणारी परिस्थिती आहे. या कुटुंबांचं झालं नाही. आणि ही कुटुंब जगलीत की राहिलीत की त्यांचं जेनोसाईड, इकॉनॉमिक जेनोसाईड झाला. हा डेटा जसा बाहेर पडेल तसं इथलं सवर्ण राजकारण आपले हात रक्ताने माखलेले आहेत हे चित्र किंवा परिस्थिती बाहेर पडू नये म्हणून कास्ट सेन्ससचा रिपोर्टच येऊ देणार नाहीत. त्याच्या ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये ॲटलिस्ट 3670 जाती आहेत एवढं तरी नमूद आहे. आत्ता तुम्ही ज्यावेळेस कास्ट सेन्सस करणार असाल त्यावेळेस ॲटलिस्ट तेवढ्या जाती तरी तुम्हाला कागदावरती आणाव्या लागतील. आता समजा तुम्ही तेवढ्या जाती कागदावरती आणल्या नाहीत तर याचा अर्थ काय की ज्यांचा उल्लेखच नाही किंवा सापडतच नाही त्यांचा ह्या 2 रेव्होल्युशनमध्ये इकॉनॉमिक जेनोसाईड झाला आणि त्याची दखल इथल्या सरकारने घेतलीच नाही. हा शिक्कामोर्तब
कुठलं सरकार घ्यायला तयार असेल तोच कास्ट सेन्सस करेल, उरलेली सरकारं करणार नाहीत. हा माझा एक ॲनालिसिस आहे. शेवटचा प्रश्न. आज पंतप्रधान नरेंद्र मोदीचे ते मुंबई दौऱ्यावर आहेत. असं बोललं जातं की पहलगामचा हल्ला झाला, दुसऱ्या दिवशी ते बिहारमध्ये प्रचाराला गेले. महाराष्ट्रातले 6 जणांचा पहलगामच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आणि तरीही मोदी आज या ठिकाणी आले, असं टीकास्त्र सुरू झालेलं आहे. मोदींना कधी दुःख झालंय का? दुःख झालं असतं तर त्यांनी थोडंसं व्यक्त केलं असतं. त्यांना दुःखच झालेलं नाही. त्यांना हे सुद्धा पहलगामचं असणारं एक इन्सिडेंट आहे, त्याच्या पलीकडे नाही. आणि कुठेही ज्या अर्थी माझं स्वतःचं म्हणणं असं आहे की डिसिजन हे सर्वोच्च माणसाने घ्यावं लागतं. आपल्या इथे प्रेसिडेंट आहेत, हे बरोबर आहेत, सर्वोच्च हे आहेत, परंतु कॅबिनेटनी ॲडवाईस केल्याशिवाय प्रेसिडेंट कम्युनिकेट करू शकत नाही. ते आर्मी चीफ जरी असले तरी, कमांडर इन चीफ असले तरी. कॅबिनेटने निर्णय घेण्याच्या ऐवजी मोदीने 3 आर्मी चीफला बोलवलं आणि मोदीने 3 आर्मी चीफला बोलवून काय सांगितलं, तुम्हाला जे करायचं असेल ते करा. आता आर्मी इज अ डिसिप्लिन्ड ऑर्गनायझेशन. तिला सांगितल्याशिवाय ती खाली ऑर्डर देत नाही. आता ह्यांनी ऑर्डरच दिले नाही तर ती आर्मी करणार काय? तेही वेट अँड वॉच करतील. त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये जे आहे ते मोदी सक्सेस करेल असं मला वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.